चला तर आज आपण खुसखुशीत करंजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हा अर्धा किलो मैदा मोहन अर्धी वाटी मोहन घालून त्याला मस्त छानपैकी मळून घेतलेला आहे आणि हे मी सारण बनवलेलं आहे। याच्यामध्ये मी रवा, खोबरं आणि सर्व सुकामेवा पूर्ण असं बारीक करून त्याला तूप टाकून छानपैकी असं मस्त भाजून घेतलेलं आहे। हे सारण मी थोडं जास्तच बनवलेलं आहे, कारण ते ताज्या ताज्या जशा लागल्या तशा आम्ही करंज्या बनवत असतो, म्हणून मी सारण जास्त बनवलेलं आहे। पण मी मैदा अर्धा किलोच घेतलेला आहे। छानपैकी मस्त मोहन टाकून त्याला हे केलं। आता आपण ह्या अशा मस्त पातळ पातळ लाट्या बनवून घेऊया। आणि हे माझ्याकडे मी साच्याच्या याने एक तुम्हाला बनवून दाखवत आहे। ह्या मी छोटासा असा साचा घेतलेला आहे प्लास्टिकचा, आणि त्याच्यामध्ये मी सारण टाकलेलं आहे आणि त्याला मस्त थोडंसं असं पाणी लावायचं, जेणेकरून आपली करंजी फुटणार नाही किंवा त्याच्यातलं सारण बाहेर येणार नाही। तुम्ही त्याला दूध पण लावू शकता, दूध किंवा पाणी लावून हे प्रेस करून घ्यायचं आणि ते टाकून त्याला वरच्या याने तुम्ही बघू शकता ही आपली मस्त अशी करंजी झालेली आहे। आता आपण दुसरी करंजी बनवत आहोत। त्याच्यासाठी याला सारण टाकून याच्या आपल्या काटा चमच्याच्या साहाय्याने असे थोडं थोडं हळूहळू असं प्रेस करायचं त्याला, जेणेकरून आपल्याला अशी त्याची डिझाईन तयार होईल। आणि मग आपण त्याच्या मागच्या साहाय्याने चमच्याच्या टोकाने त्याला आपण असं प्रेस करायचं, तर मग आपल्याला हा करंजीचा आकार येईल। तुम्ही बघू शकता खूप छान दिसते आहे ही लेयर। आता आपण ही तिसरी करत आहोत। याला पण मी सारण टाकून छानपैकी मस्त हे करून घेतलेलं आहे। आणि याला आता आपण चमच्याच्या सहाय्याने, हा चमचा रेग्युलर सर्वांकडे असतो, आणि असं हे करून त्याला छान मस्त हेच करून घ्यायचं आहे। आणि ही झाली आपली तिसरी। आता आपण हे बघू शकता मस्त हे झालेलं आहे। आता नंतर आपण आहे ना 5 लेयर टाकून करंजीचे करत आहोत। त्याच्यासाठी मी ना तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून त्याला मिक्स करून त्याचं एकावर एक अशा 5 लेयर दिल्या आहेत लाट्यांच्या। आणि आपण त्या लाट्या हे करून त्याला छानपैकी असं मस्त लाटून घेणार आहोत आणि रोल करायचा आहे। रोल झाल्यानंतर त्याला आपण कटरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने अशा त्याच्या छोट्या छोट्या काप करून घ्यायच्या आहेत। आणि याच्या आपण आता लाट्या बनवणार आहोत करंजीसाठी। ह्या खूपच म्हणजे अशा खुसखुशीत आणि ह्या लेयर खूप छान येते आणि मस्त फुगतात। त्याच्यामध्ये सारण टाकलेलं आहे आणि असं चमच्याच्या साहाय्याने त्याला प्रेस करून असं मस्त पाहिजे त्या आकारामध्ये करंजीचा आकार देऊन आपण कट करून घेऊया। आता इकडं तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये छानपैकी असं मस्त मंद आचेवर करंज्या तळून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता किती अशा टम्म मस्त फुगल्या आहेत आपल्या करंज्या, आणि खूप छान झाल्या आहे। आणि त्या फुलाच्या डिझाईनवाल्या काट्या त्या पण खूप छान दिसत आहेत। तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेल्या आहेत आणि खूप क्रंची झालेल्या आहेत आणि मऊसूत झालेल्या आहेत करंजी, एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि असं मस्त खरखर खरखर त्याचा आवाज येतोय, म्हणजे एकदम कुरकुरीत झालेले आहेत, खूप छान झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला